एनटीपीसी कंपनीत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषानं महबूब हसनसाब हेमुने आणि त्यांच्या साथीदारांना एका महिलेची जवळपास 6 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। हा प्रकार 2023 पासून आजतागायत घडलाय। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात या जोडगोळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथील रहिवासी महबूब हेमुने व त्यांच्या साथीदाराने रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळमधील रहिवासी माधुरी संजय कोपरे यांचा विश्वास संपादन करून मुलास एनटीपीसी कंपनीमध्ये नोकरीस लावण्याच्या बहाण्यानं 5,97,000 रुपये घेतले। जवळपास 6 लाख रुपये घेतल्यावर एनटीपीसी अधिकारी यांचे काही शिक्का असलेले बनावट आभार लेटर, ट्रेनिंग लेटर, नेमणुकीचं पत्र, ऑफर लेटर देऊन विश्वास संपादन करून त्यापोटी 5,50,000 रुपये आणि अमोल शरणबसवेश्वर तारापूर यांच्याकडून 47,000 रुपये घेतले। एकूण 5,97,000 रुपये घेऊन आजतागायत परत न करता नोकरी लावण्याच्या बहाण्यानं फसवणूक केली आहे। या प्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। त्यानुसार महाराष्ट्र सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।